मुलाला घराच्या बाहेर काढलेलंच आहे. बहीण आली त्याच्या शेजारी नेऊन बसव, नाही का? सगळी नाती तोडून टाका एका मागोमाग एक. मी काय घरातल्या बाकीच्यांसाठी आलेली नाहीये, माझ्या भाचरांसाठी आलेली आहे. एवढंच असेल ना तर माझ्या एका भाच्याच्या शेजारी जाऊन बसते बाहेर. छान छान. मी आता बाकीच्यांमध्ये गेलो. झालं जे वाटतं त्यांनी ते समजून घ्यावं बाबा. स्वराज, तिला सांग हे शब्दांचे खेळ माझ्यासमोर करायचे नाहीत. आणि विराज, तूही सांग त्याला माझंच खरं असं म्हणूनही चालणार नाही म्हणावं कधी. कोण कोणाचं खरं करतंय दिसतच आहे. मग दिसतच आहे, सगळ्यांना दिसतंय. मग बघ. मग तू बघ ना, मला कशाला मी कशाला सांगतोय? बघू? बास बास हो बास करा. बास झाला. तर मला कळलंय सगळं विराज. हा, आत्याने आपल्यासाठी खूप काय काय केलंय. आता आपल्यासाठी आपल्या बाजूने किती वेळ उभी असते ती. मग आपण तिच्या भावना समजून घ्यायला नकोत का? हा, काय? अरे काय काय बोलतोस तू दादा? म्हणजे बाबांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही? मी बाबांच्या भावना नाहीत? अरे आत्या किती मध्ये मध्ये बोलत असते. बाबा काय बोलतात तिला? आज एक दिवस बाबा बोलले तर त्यात काय एवढं? म्हणून काय एवढं एवढं बोलायचं? अरे आत्या पण आपल्या घरची मेंबर आहे. दिले ते नसले तर कुठे बिघडलं? हा, आपल्या घरासाठीच तर बोलते ना ती. अरे पण जर बाबांना आवडत नसेल तर कशाला बोलायचं ना आत्याने? म्हणजे आत्यानं बोलायचंच नाही, नेहमी बाबांचाच विचार करायचा. हो, अरे बाबा घरचे प्रमुख आहेत ना, आपण त्यांचं सगळं ऐकलंच पाहिजे. म्हणजे बाबांना न आवडणारं बोललं तर आत्याचा या घराशी संबंध तोडून टाकणार? ते काय मला माहिती नाही. बाबांना जर आवडत नसेल तर आत्याला मध्ये बोलायचा हक्क नाही. Shut up! अरे काय वाटेल ते काय बोलतोस तू? मी असं कधी म्हटलं सुरूला या घरात बोलण्याचा काय हक्क नाही म्हणून? अरे उलट ती या घराचा कणा आहे, कणा. मी जरी तुमचा बाप असलो तरी तिनेच या घरातल्या सगळ्या माणसांना असं घट्ट बांधून ठेवलेलं आहे. आणि आजही माझ्या तिच्याबद्दलच्या याच भावना आहेत. स्वराज, तूही काही बोलतोस? दादाने कधीही मला घरापासून तोडलेलं नाही. अरे हा विचार सुद्धा त्याच्या मनात कधी येऊ नाही शकत. आणि आज जरा भांडण झालं आमचं. तो बोलला, मला ओरडला, चिडला, वाईट सुद्धा वाटलं मला. आणि याचा अर्थ त्याचं स्थान माझ्या आयुष्यातलं कमी झालं असं नाही ना होत. एवढे प्रसंग आले माझ्या आयुष्यात, चढ उतार आले, पण खंबीरपणे तो कायम उभा राहिलाय माझ्या पाठीशी. आई वडिलांचं प्रेम दिलंय रे त्यांनी मला. तेव्हा मुलांनो, मूर्खासारखे गैरसमज करून घेऊ नका. उन्हाळ्यामध्ये झाडाची पानं गळली तरी झाडाचं आणि पानांचं नातं संपलं असं होत नाही. पुन्हा पावसाळ्यामध्ये झाडाला पुन्हा पालवी फुटते. आमचं तसं नातं आहे. आत्ता थोडासा वाद झालेला असला तर आम्ही काय एकदम एकमेकांचे टोकाचे वैरी झालो नाही काही. अरे असे कित्येक उन्हाळे आले गेले पण आमचं नातं अजून जिवंत आहे, संपलेलं नाही आहे. विराज, बघितलंस का? हे भांडत होते थोड्या वेळापूर्वी, आता बघ कशी बाजू घेतात एकमेकांची. बघ ना, आय मीन आत्या बाबा, आता जर तुम्ही एकमेकांची बाजू घेतली आहे तर जे काय तुमचं असं छोटं मोठं भांडण झालेलं ते मिटवून टाका ना. भांडण काय असतं ते? कुणी केलं? कधी केलं? कशाला केलं? काय नाही ग सुरू, सगळं अमेरिकेचाच आवडपण आहे तुझं. हो ना, आपण पत्रच लिहून टाकूया काय? हो, पण त्याआधी मग चहा टाक ना. चालेल, चहा करायला येतोस ना? हो ये. आलो कुठून दे मला. कुठून देऊ? फ्रीज मधून दे. अरे साखरेचं करणार नाही चहा मी, मग गुळाचं करते. शिशी नको. हा